नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राचे काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. डाल्टन पद्धतीची मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे? ताराबाई मोडक, जॉन डुई, किलपॅट्रिक, हेलन पार्कस. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, हेलन पार्कस. त्यानंतरचा प्रश्न, एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमधील कोणती भावना वाढवितो? प्रेम, सहकार्य, स्पर्धात्मक की तटस्थ. आणि याचे योग्य उत्तर आहे एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमधील सहकार्याची भावना वाढवितो. त्यानंतरचा प्रश्न, आधुनिक शिक्षणामध्ये अध्ययनकर्त्याच्या संदर्भात शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती? निर्देशात्मक, सुलभकर्त्याची, सूचनात्मक की तटस्थात्मक. याचे योग्य उत्तर आहे सुलभकर्त्याची. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी पूर्णपणे सत्य स्वरूपाचे विधान कोणते? प्रत्येक बालक अध्ययन करू शकत नाही, प्रत्येक बालके अध्ययन करू शकते, खूप कमी बालके शिकू शकतात, खूप जास्त बालके शिकू शकतात. आणि ह्याला ऑप्शन असल्यामुळे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, फक्त 2. प्रत्येक बालक अध्ययन करू शकते. त्यानंतरचा प्रश्न, बाल्यावस्थेतील बालक कोणत्या मार्गाने शिकते? प्रश्न विचारून, चर्चा करून, अनुभव घेऊन की वरील सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न, विद्यार्थी शिकत असताना त्याच्यामधील काही उणिवा राहतात, त्याच्या संदर्भात योग्य विधान कोणते? विद्यार्थ्यांनी अध्ययन करताना कोणतीही उणीवा राहू देऊ नये. उणिवा राहणे हा अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे. विद्यार्थी दुर्लक्षामुळे त्याच्या अध्ययनात उणिवा राहतात. उणिवा नेहमी ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था करावी. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, उणिवा राहणे हा अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यानंतरचा प्रश्न, राजेश गणितात नेहमी मागे राहतो. एक चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने राजेश गणितात मागे राहण्याचे कारण काय असू शकतं? मुलांना गणित विषय अवघड वाटतो, राजेशला गणित विषय आवडत नाही, राजेशने गणिताची ट्यूशन लावलेली नाही, गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नाही. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नसल्यामुळे तो गणिताच्या विषयात नेहमीच मागे राहतो. त्यानंतरचा प्रश्न, एक चांगला शिक्षक कसा असतो? अध्यापन करताना व्याख्यान पद्धतीने उत्तम शिकवतो, वर्गात चांगली शिस्त ठेवतो, शैक्षणिक तंत्रज्ञान साधने वापरून शिकवतो की विद्यार्थ्याला सतत अध्ययनाकरता प्रेरित करतो. आणि याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्याला सतत अध्ययनाकरता प्रेरित करतो. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार गणित अध्यापनाची मुख्य उद्दिष्ट कोणती? बालकाला गणिताची माहिती देणे, बालकाला गणितात आवड निर्माण करणे, बालकाच्या गणितातून भावनात्मक विकास करणे, बालकामध्ये गणितातून तार्किकता व समस्या निराकरण क्षमता वाढविणे. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, फक्त 2 आणि 4. बालकाला गणितात आवड निर्माण करणे आणि बालकामध्ये गणितातून तार्किकता व समस्या निराकरण क्षमता वाढविणे. त्यानंतरचा प्रश्न, मानसिक आरोग्य असलेल्या शिक्षकाची मुख्य विशेषता खालीलपैकी कोणती? भावनात्मकदृष्ट्या संतुलित, विषय ज्ञान प्रभुत्व, कडक शिस्तीचा, अध्यापनात अस्वस्थ व चिंतित. आणि याचे योग्य उत्तर आहे भावनात्मकदृष्ट्या असंतुलित. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मानसशास्त्राचा सराव प्रश्नसंच बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.